पुण्यातील खराडेमधील रेव पार्टी प्रकरणात माजी मंत्री खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली। यानंतर या प्रकरणामध्ये रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत। आता बीडमधील सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने खेवलकर यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत खेवलकर यांनी खराडे येथील एका हॉटेलमध्ये 28 वेळा बुक केल्याचा दावा केलाय। तसेच त्यांनी अनेकदा मुलींना तिथं बोलावल्याचा आणि मानवी तस्करीच्या खेटचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे। या प्रकरणी राज्य महिला आयोगानं पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। यामुळे सोशल मीडियावर रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यातील आरोप प्रत्यारोप पुन्हा चर्चेत आलेत। 3 मुद्दे मांडत रोहिणी खडसेंनी चाकणकर यांवर निशाणा साधलाय। रोहिणी खडसे म्हणाल्या, नुकतेच माध्यमांमधून महिला आयोगानं डॉक्टर खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेलं पत्र वाचले। त्यानंतर काही मुद्दे आणावे असे वाटत आहेत। मुद्दा क्रमांक 1, ज्या सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं या प्रकरणात राज्य महिला आयोगामध्ये तक्रार दाखल केली ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांचे। मुद्दा क्रमांक 2, राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामधील हुंडाबळीचं प्रकरण घडलं, यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यामधील महत्त्वाचे पदाधिकारी हे आरोपी आहेत। तेव्हा ही संस्था कुठे होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होता तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आत्ताच ही संस्था बाहेर कशी गेली? मुद्दा क्रमांक 3, राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्या महिला आयोग अध्यक्षांनी आज अचानक करो कर्तव्य आठवलं, इतकं कसं कार्यतत्पर झाले? रोहिणी खडसे यांनी 3 मुद्दे उपस्थित करत रुपाली चाकणकर यांना टोला लगावत म्हटलंय की आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच 6 मारणार। सगळं व्यवस्थित स्पष्टीकरण सुरू आहे। दरम्यान खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना चाकणकर काय उत्तर देणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे।